मेहनती बांधकाम मिस्त्री, आपल्या घरच्या पोटासाठी गोव्याला जाऊन काम करणारा व्यक्ती, त्याचाच जीव त्याच्या स्वतःच्या पत्नीने आणि तिच्या प्रियकराने घेतला. संजय शिकलगार, वय 38, साधा कष्टाळू माणूस, गोव्यात बांधकामावर मजुरी करत होता. 2 महिने काम करून मग 2-3 दिवसासाठी गावी परत यायचा. थोडे दिवस कुटुंबासोबत घालवायचे आणि मग पुन्हा कामासाठी निघायचं. पण त्याच्या पाठीमागे काय सुरू आहे याची त्याला कल्पनाच नव्हती. त्याची बायको दीपा, वय 35, संजय गावी नसताना गावातीलच एका व्यक्तीशी संबंध ठेवू लागली. हळूहळू त्या संबंधात प्रेम, वासना आणि नंतर गुन्हेगारी कट आला. एका वेळेस गावी परतल्यावर संजयला गावात कानोकानी ऐकायला आलं की त्याच्या पत्नीचे वागणे बरोबर नाही. सुरुवातीला त्याने दुर्लक्ष केलं, पण नंतर त्याला स्वतःच्या डोळ्यांनी काही हालचाली दिसल्या आणि सगळं स्पष्ट झालं. संजयने बायकोला समज दिली, तिला इशारा दिला की हे चुकीचं आहे. पण त्या दिवसापासून घरात सतत वाद व्हायला लागले. रोजचे रोज त्याच विषयावर वाद घालणे हीच त्यांची सर्वात मोठी चूक ठरली. दीपा आता पूर्णपणे वैतागली होती. तिने आपला प्रियकर दर्शन कांबळे याला सांगितलं, हा संजय माझं आयुष्य उद्ध्वस्त करतोय. आपल्याला मोकळं जगू देत नाही. काहीतरी मार्ग काढायलाच हवा. दर्शनने लगेच तिचं म्हणणं मान्य केलं. दोघांनी मिळून एक भीषण योजना आखली आणि त्या योजनेत दर्शनचा चुलत भाऊ स्वागत कांबळे हाही सामील झाला. संजय नुकताच 26 तारखेला गोव्याहून गावी आला होता. दुसऱ्या दिवशी म्हणजे 27 फेब्रुवारीच्या रात्री त्याच्या पत्नीने त्याला गोड बोलून घराबाहेर नेलं. संजयला कल्पनाही नव्हती की ज्याच्यासोबत तो चालला आहे तीच त्याची पत्नी आणि तिचा प्रियकर त्याचा जीव घेण्यासाठी कट रचून आले आहेत. ते तिघे त्याला घेऊन गेले धरणगुतीतील पाण्याच्या टाकीजवळ, लिंगायत स्मशानभूमी शेजारी. रात्रीची वेळ, काळोख, शांत परिसर आणि अचानक दर्शनने हातातला कोयता उगारला. क्षणात कोयत्याचे वार सुरू झाले. संजयच्या ओरडायच्या आतच त्याच्या डोक्यावर, मानेवर सपासप घाव बसले. एकामागून एक घाव, रक्त जमिनीवर सांडत होतं, पण कुणाला अजिबातही आवाज पोहोचला नाही. त्या ठिकाणी त्यांनी मृतदेहासाठी खड्डा खोटून त्याला पुरलं. सगळं इतकं नियोजनबद्ध होतं की दुसऱ्या दिवशी गावात कुणालाही काहीच माहिती मिळाली नाही. 27 फेब्रुवारीच्या रात्री संजय दिसेनासा झाला. 4-5 दिवस गेले तरी तो घरी परत आला नाही. गावात चर्चा सुरू झाली, संजय कुठे गेला? पुन्हा गोव्याला तर नाही गेला ना? पण संजयचा भाऊ अनिल याला संशय आला. त्याने थेट 4 मार्च रोजी शिरोळ पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची फिर्याद नोंदवली. पोलिसांनी तपास